होता त्यांचे पार्थिव मुंबईमध्ये आणले जाणार आहे। डिसले लेले यांचे पार्थिव हे मुंबईमध्ये आणल्याची माहिती आहे। मुंबई विमानतळावर कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। तर मुंबईमधून डिसले आणि लेले हे गेलेले होते आणि त्यांचा त्या ठिकाणी हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। आज त्यांचे हे पार्थिव आता मुंबईमध्ये आणलेत। मुंबई विमानतळावर कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। तर काल दुपारच्या सुमारास बरोबर 24-25 तासांपूर्वी हा हल्ला झाला होता, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून गेलेले जे पर्यटक होते त्यापैकी काहींचा मृत्यू झाला आणि त्यातलेच मुंबईमधले काही पर्यटक ज्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यापैकीच असलेले डिसले ज्यांचा दुर्दैवी मृत्यू कालच्या या भ्याड हल्ल्यामध्ये झाला। लेले यांचाही मृत्यू झाला होता। या दोघांचे पार्थिव आता मुंबईमध्ये आणलेले आहेत आणि मुंबईच्या विमानतळावर कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। लोक सुद्धा मोठ्या संख्येने तिथे उपस्थित आहेत आणि घोषणाबाजी करताना दिसतायत, या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना दिसतायत। तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय मुंबई विमानतळावरची। इथं काही नेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर पालकमंत्री इथं उपस्थित आहेत मुंबईचे आणि जे पार्थिव आणलेले आहेत कालच्या हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झालाय त्याची इथं कशा पद्धतीने ते ठेवले जात आहेत किंवा व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते त्याची पाहणी ते करताना दिसून येत आहेत, इन्स्ट्रक्शन देताना दिसून येत आहेत। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काल हा हल्ला झालेला होता ज्याच्यामध्ये मुंबईमधून गेलेले सुद्धा काही जे पर्यटक होते त्यांचाही समावेश होता मृतांमध्ये आणि आज त्यांचे पार्थिव मुंबईत आणलेत। सध्या आपण पाहतोय की दोन पार्थिव जे आहेत ते मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टचं जे कार्गो आहे त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मंत्री आशिष शेलार असतील, मंगलप्रभात लोढा असतील, रवींद्र चव्हाण असतील, दादा भुसे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। हे सगळेच जण आलेले आहेत ते या भ्याड हल्ल्यामध्ये ज्यांनी आपले जीव गमावलेले आहेत अशा लोकांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता आम्ही तुमच्याबरोबर आहोत। हा हल्ला जो आहे हा तुमच्यावरचा हल्ला नाही, तर हा संपूर्ण देशावरचा हल्ला आहे आणि या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर जे ते दिलं जाईल त्यासाठी जे काही प्रयत्न करणं शक्य आहे ते सगळे शासनाच्या वतीने केले जातील अशी ग्वाही देण्यासाठी आपण पाहतोय की मंत्री मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कार्गो इथं दाखल झालेले आहेत आणि थोड्या वेळातच हे पार्थिव जे आहे ते त्यांच्या राहत्या घरी पाठवले जातील। सध्या आपण पाहतोय की दोन पार्थिव आणण्यात आलेले आहेत। एक पार्थिव डोंबिवलीचं आहे तर दुसरं पार्थिव हे पनवेलचं आहे आणि या दोन्ही जे आहेत या पार्थिवांना थोड्या वेळातच या ठिकाणून त्यांच्या निवासस्थानी नेलं जाईल। अत्यंत भ्याड जो हा हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशभरातून केला जातो आहे। हळहळ व्यक्त केली जाते आहे ज्या कुटुंबियांनी आपले जीवश्य कंठस्य या हल्ल्यामध्ये गमावलेले आहे। साहजिक आहे की या हल्ल्यामुळे महाराष्ट्रसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहत झाले, कारण महाराष्ट्रातल्या सुद्धा 6 जणांनी जे निर्दोष होते त्यांनी यामध्ये आपला जीव गमावलेला आहे। आणि आत्ता सध्या माझ्या मागे जी कार्गोची इमारत आहे या इमारतीमध्ये हे दोन पार्थिव जे आहेत ते आणण्यात आलेले आहे। ॲम्ब्युलन्सेस आतमध्ये मगाशीच गेलेले आहेत। ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून हे पार्थिव आणि त्यांचे जे नातेवाईक आहे ते कल्याण ते डोंबिवलीला आणि पनवेलला पाठवले जातील। आत्ताच्या घडीला महाराष्ट्र शासनाचं मंत्रिमंडळातले काही वरिष्ठ मंत्री जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या वतीनं कुटुंबाचं सांत्वन सुद्धा केलं जात आहे आणि त्याचबरोबर या भ्याड हल्ल्याचा निषेध सुद्धा या ठिकाणी केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। निश्चितच प्रणाली, आणि लोकांची संख्या मोठी आहे, घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी होताना दिसतेय। अगदी, कारण हा जो हल्ला झाला आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं की मुंबईनं काही पहिला अशा पद्धतीचा हल्ला नाही आहे। मुंबईने तर कित्येक हल्ले हे स्वतःच्या जमिनीवर स्वतःच्या छातीवर झेललेले आहे, त्यामुळे मुंबईला अतिरेकी हल्ले होणं हे माहिती आहे ते काय असतं आणि त्याचे व्रण जे आहे ते किती दिवस, त्याच्या जखमा किती दिवस राहतात हे सुद्धा माहिती आहे। आजही 26/11चा हल्ला मुंबईकर विसरलेले नाही आहेत आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं फिरायला गेलेले, आनंद मिळवण्यासाठी
की गेलेले जे पर्यटक आहेत या पर्यटकांवर जो झालेला हल्ला आहे हा हल्ला मुंबईकर कधीही विसरणार नाही, महाराष्ट्रातली जनता कधीही विसरणार नाही. आज जे दोन पार्थिव या ठिकाणी आलेले अत्यंत निष्पाप अशी माणसं आहेत, आनंद मिळवण्यासाठी कुटुंबियांबरोबर गेलेले हे सगळे व्यक्ती होते आणि त्यांच्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला. जी माहिती मिळते त्यानुसार अनेकांना त्यांचा धर्म विचारण्यात आला आणि त्यानंतर हा बेछूट गोळीबार करण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिक आहे की ही जी घटना प्रत्यक्ष ज्यांनी अनुभवलेली आहे ते कुटुंबीय सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येकाच्या मनावर अशा खोलवर जखमा झालेल्या आहेत की येत्या काळात त्या कधी भरून निघतील का हे सुद्धा सांगणं खरं तर कठीण आहे. आणि त्यामुळं आपण आत्ता बघितलं की आतमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश सुरू आहे आणि या हल्ल्याचा निषेध सुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो. बरोबर आहे प्रणाली. एकूणच सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हे सर्वजण गेलेले होते, मात्र अशा पद्धतीनं त्यांचे पार्थिव आता परतल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं